रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा। सर्व शिक्षक आणि माझ्या बालमित्रांनो, तुमच्यासारखाच मी इथे बसलेलो असायचो। असं वाटतं की कालचा दिवस असेल तो, आणि आज मी इथे उभा आहे। मला माझा पहिला दिवस आठवतो। आम्ही खूप खोडकर आणि चंचल होतो, आणि आम्ही त्या कमानीवर चढलो होतो पहिल्याच दिवशी। तर दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला त्रिभुवन सरांनी तिथे शिस्त लावली होती, आणि त्यानंतर आजचा दिवस मला आठवतोय की मी इथे पुराच्या वेळेसाठी उपस्थित आहे। तर हा जो फरक पडलाय तिथून ते इथपर्यंतचा प्रवास, यामध्ये मला जे काही दिलं असेल या शाळेने दिलं। माझी आई मला सांगते की कोणती पण मोठी बिल्डिंग उभारायची असेल तर त्याचा पाया पक्का असावा लागतो। तर तो जो पाया पक्का करण्याचं काम आहे ते या शाळेमध्ये झालेलं आहे। भांडण मॅडम होत्या आमच्या वर्गात, चौधरी मॅडम होत्या, काळे मॅडम, पिकन मॅडम पण होत्या तेव्हा। त्यांनी सर्वांनी आम्हाला शिकवण्याचं काम केलं। अभ्यासाव्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी अशा शिकवल्या ज्या आम्हाला आतापर्यंत सुद्धा लाईफमध्ये कामाला आल्या, इथून पुढे कामाला येतील। त्यानंतर त्रिभुवन सरांची शिस्त सर्वांना माहितीच असेल, त्यांनी आम्हाला शिस्त लावण्याचं काम केलंय। या सर्व गोष्टींमधून नंतर मला नवोदयमध्ये सुद्धा नंबर लागला होता, तिथेही या गोष्टींची खूप मदत झाली। तर मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन धन्यवाद।